मैत्रिणींना, तुम्हा सगळ्यांसाठी अजून एक व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे। इथे जे हे बघू शकता तुम्ही, हे आरीवर्कचं स्टँड आहे। याला जेव्हा आपण बटर सिल्क कापड अटॅच करतो त्यावेळेला हे आपल्याला इथून बॉर्डरची सुरुवात करावी लागते काढताना। तर त्यावेळेला कसं होतं, जेव्हा आपण सुरुवात करताना हा कापड लूज पडतो आणि फिटिंग लाईन आपली इथून असल्यामुळे हा कापड आपल्याला समोर पण अटॅच करता येत नाही। तर मग अशा वेळेस आपण त्याला काय करायचं ते आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग दाखवते मी आपण काय करणार। सर्वप्रथम आपल्याला सुईमध्ये धागा असा ओवून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला सुई टाकायची, जवळून दाखव। तर ही सुई जी आहे आपली ते आपल्याला खालून या सिल्कच्या काढायची आहे आणि नंतर हे अशा प्रकारे या रिंगच्या बाजूने घ्यायची आहे। परत थोड्या अंतरावरून सुई खालूनच काढायची आहे। त्यानंतर असं धागा हे ओढून घ्यायचा, टाईट करायचा आणि परत सुई ओढून टाकायची आणि परत हा धागा जो आहे असा ओढून घ्यायचा। हे असं करत आपल्याला हे पूर्ण कापडाला जे आहे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला नॉर्मल अशी गाठ मारायची, टाकून घ्यायची, प्रॉपर अशी गाठ मारून घ्यायची। तर हा स्टँड जो आहे असं टाईट होईल। जेव्हा आपण वर्क करू याच्यावरती तेव्हा ते वर्क असं प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं रेडी होईल। अशा प्रकारे हा जो आहे कापड असं टाईटपणे आपल्याला याला अटॅच करून घ्यायचा आहे। त्यानंतरच वर्क करायला सुरुवात करायची आहे। लूज कापड असलं तर आपली फिनिशिंग सुद्धा लूज होईल आणि ते फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही। कापडाला आहे तोपर्यंत ती व्यवस्थित दिसते, पण जेव्हा आपण स्टँडमधून कापड वेगळा काढतो तेव्हा ती लूज पडते। त्यामुळे अशा प्रकारे एकदम टाईटमध्ये घ्यायचं आणि आपलं वर्क करायला सुरू करायचं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। आवडला तर लाईक करा आणि मला अशा छान छान व्हिडिओसाठी फॉलो करा।